हाय हॅलो कशा आहात? आय होप छानच असाल. हाऊस वाईफ या क्रिएशनमध्ये मी कोमल तुमचं खूप साऱ्या अशा मनापासून स्वागत करते. तर बघा आता नॉर्मली काय होतं की प्रत्येकाच्या घरात लहान मुलं असतातच आणि लहान मुलांचे कपडे ठेवायचे म्हटलं की डोक्याला ताप होतो. कितीही छान व्यवस्थित ठेवले आहे तरी मुलं कपडे काढायला गेले तर खूप सारा असा पसारा करतात. तर तो पसारा होऊ नये आणि कमी जागेत तुम्ही खूप साऱ्या अशा कपडे ठेवू शकाल तर त्यासाठी मी खूप छान अशी एक ट्रिक सांगणार आहे. तर बघा व्हिडिओ जर तुम्ही नवीन पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून व्हिडिओ नवीन पोस्ट केला तर तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तर बघा कमरेचा जो भाग आहे तर तो याप्रमाणे मी फोल्ड करून घेतलेला आहे. तर खालचा भाग पण दुमडून आता कमरेच्या भागामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर तो व्यवस्थित टाकायचा आहे की जेणेकरून तो चुरगळला जाणार नाही याची काळजी घ्यायची. आपण जर कपडे काढायला घेतली तर ते चुरगळलेले असले तर चांगले वाटत नाही. तर या प्रकारे तुम्ही घडी घालू शकता. तर बघा इथे आपल्याला परत मधोमध फोल्ड करून या प्रकारे घडी घालायची आहे. तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही कपड्यांची घडी घातली तर मुलंसुद्धा त्यांचे स्वतः कपडे घेऊ शकतात. जर ही कपडे घेताना पॅन्ट त्यांच्याकडून खाली पडली तरीही तिची अजिबात घडी विस्कळत नाही किंवा इकडच्या तिकडं पॅन्ट हलत नाही. तर ते परत व्यवस्थित कपाटात ठेवू शकतील. तर अशा प्रकारे जर तुम्ही कपाट ऑर्गनाईज केलं तर ते खूप छान प्रकारे मेंटेन राहतं. चला तर बघूयात आता पुढची टिप. तर इथे बघा मी घेतलेले आहे गव्हाच्या कणकेचे गोळे. तर हे कशासाठी? तर बघा नॉर्मली काय होतं मेथीची भाजी असती, कधी आपल्याला अंदाज येत नाही मेथीच्या भाजीत किती मीठ घालायचं. जर कधीतरी तुमच्याकडून त्यात जर जास्त मीठ झालं तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा. तर ते बघा कणकेचे जे गोळे आहेत तर ते आपल्याला मेथीच्या भाजीमध्ये या प्रकारे टाकून घ्यायचे आहे आणि गॅस हा मीडियम ठेवायचा आहे. तर मीडियम फ्लेमवर हे छान असे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. जर तुम्ही ही ट्रिक केली तर खारटपणा हा भाजीतला खूप सारा कमी होतो. तर पातळ भाजीमध्ये सुद्धा जर ही ट्रिक तुम्ही यूज केली तर खूप छान रिझल्ट भेटतो. जर गव्हाचं कणिक टाकायचं नसेल तर बटाटे जरूर टाका. तर इथे बघा मी आता काय केलेलं आहे तव्यावरती मीठ टाकून त्यावरती चहा पावडर टाकलेले आहे. तर इथं खूप अशी कमाल होणार आहे. तर खूप असं कमालीचं लिक्विड किंवा व्हिडिओ म्हणू शकता खूप साऱ्या तुम्हाला प्रमाणात उपयोगी पडणार आहे. तर आपल्याला बघा करायचं काय आहे इथे आता आपण जे मीठ आणि चहा पावडर तर बघा इथे वापरलेली चहा पावडर घ्यायची नाही आहे. आपण जे चहासाठी वापरतो तर ती चहा टाकायच्या आधी तर ती चहा पावडर घ्यायची आहे आपल्याला. खूप सारे याचे फायदे आहेत आणि खूप साऱ्याचा रिझल्ट आपल्याला भेटणार आहे. तर इथे बघा ते मीठ आणि चहा पावडर ही बारीक फ्लेमवरती आपल्याला गरम करून घ्यायची आहे. तर बघा मी आता गरम करता खूप छान अशी मिक्स करून घेत आहे. तर बघा 2-3 चमचे मीठ आणि 2 चमचे चहा पावडर या प्रमाणात आपल्याला घ्यायची आहे. तर बघा ते मिक्स झाल्यानंतर थोडं आता मिठाचा कलरसुद्धा चेंज होतो आहे. ते मिक्स झाल्यानंतर तर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आता पाणी. तर तुम्ही या ठिकाणी बघा 1 ग्लास किंवा 1.5 ग्लास पाणी घेऊ शकता. तर तुम्हाला जितक्या प्रमाणात पाहिजे आहे किंवा तुम्ही जितक्या प्रमाणात तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी ओतू शकता. तर इथे बघा तुम्ही तव्याऐवजी कढई जर यूज केली तरी काही हरकत नाही आहे. तर बघा हे जे मिश्रण जे आहे आपल्याला तर ते पाण्याला खूप छान अशा प्रकारे बॉईल करून घ्यायचं आहे की म्हणजेच उकळून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते. तर हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. त्याचा खूप छान असे फायदे आहेत आणि खूप ठिकाणी आपण ते यूज करू शकतो. तर बघा हे तुम्ही एकदाच खूप सारं तयार करून ठेवू शकता की आता तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि पाहुणे वगैरे सारखेच आपल्या घरी येतात. सरबत जर केलं तर त्या सरबताचे जे काचेचे ग्लास आहेत तर ते धुण्यासाठी आपण याचा उपयोग करणार आहोत. तर याने ते कसे धुवायचे किंवा कशा प्रकारे ते धुतले जाणार आहेत ते व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. असेच कमेंट्स करत राहा. तर बघा आता हे जे मिश्रण आहे तर ते थंड झाल्यानंतर आपल्याला छान असं ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे. तर बघा वरची जी चहापत्ती आहे तर ती तुम्ही झाडाला टाकू शकता. तर बघा इथे मी आता गाळून घेत आहे. तर ते मिश्रण थोडंसं कोमट असतानाच मी ते गाळलं होतं आणि थोडंसं कोमट असतानाच तुम्ही ते यूज करून बघायचं आहे. खूप छान थंड झालं तरी काय हरकत नाही पण थोडंसं कोमट असतानाच लगेच जर खूप असे जर डाग पडलेले असतील तर बघा प्रत्येकाच्या घरी चहाचे जे कप आहे तर ते काचेचे असतात किंवा आपण सरबतासाठी जे ग्लास वापरतो ते. तर इथे बघा तुम्हाला
दिसत असेल की तो ग्लास किती खराब झालेला आहे, किंवा लहान मुलं हाता लावतात, किंवा आपण जर घासणीने घासलं तर काचेवरती असे ओरबाडे पडतात, त्याच्यामुळे आपण काचेच्या भांड्यांना घासणीसुद्धा वापरत नाही. तर बघा या पद्धतीने तुम्ही फक्त त्या मिश्रणामध्ये घालून आपल्याला बोटाने या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे, की जेणेकरून त्याचे जे डाग आहेत, जास्त जर डाग असतील तर याप्रमाणे तुम्ही काचेचे भांडे जे आहेत तर ते मेंटेन ठेवू शकता. तर खूप छान प्रकारे रिझल्ट भेटतो आतमधून आणि वरून. तर हे जे लिक्विड आहे तर ते तुम्ही तयार करून ठेवू शकता. तर यामध्ये बघा तुम्ही विमचं जे जेल असतं, विम बार, किंवा तुम्ही कोणतंही जे लिक्विड वापरता ते लिक्विड जरी मिक्स करून यामध्ये तुम्ही आणि धुतले तर खूप छान प्रकारे क्लीन होतात. तर खूप सारं असं लिक्विड त्यामध्ये टाकायची गरजच पडत नाही. तर इथं तुम्ही बघू शकता काचेचा ग्लास किती छान प्रकारे असा जो आहे तर तो क्लीन झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ.